नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला उपवासासाठी खास आणि वर्षभर टिकणाऱ्या 1 किलोच्या अचूक प्रमाणात पांढऱ्या शुभ्र साबुदाण्याच्या पापड्या खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा निवडून घ्यायचा आहे. नंतर सुपामध्ये घोळून मग पातेल्यामध्ये घेतला आहे. सुरुवातीला साबुदाणा मोजून घेतला की आपल्याला किती पाणी घ्यायचं आहे याचा अंदाज घेता येईल. आता या पातेल्यामध्ये साबुदाणा धुता येणार नाही, तसेच भिजवायला सुद्धा पातेले छोटेच पडेल, म्हणून याला एका मोठ्या पातेल्यामध्ये घेऊया. एकसारखा करून याच्यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने चोळून घेऊयात, म्हणजे याच्यातील स्टार्च निघून जाईल. धुतल्यानंतर पाणी याचे बाजूला काढायचे आहे. ही क्रिया अजून आपण एकदा करणार आहोत. साबुदाणा दोनदा धुवून त्याच्यातील पाणी बाजूला काढलेलं आहे. साबुदाणा धुवून झालाय. याच्यामध्ये साबुदाणा बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे. वरचा एकसारखा भाग करून घेऊयात, म्हणजे साबुदाणा भिजण्यासाठी पाणी पुरेसं आहे का नाही ते पाहता येईल. पाणी पुरेसं आहे, त्यामुळे पातेल्यावर झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवण्यासाठी बाजूला ठेवूयात. दुसऱ्या दिवशी सकाळी पातेल्यावरचे झाकण काढूयात. साबुदाणा छान भिजून उमललेला दिसत आहे. दोन्ही बोटाच्या मदतीने दाबून बघायचा आहे. कुठेही तो कठीण लागत नाही, सहज दाबला जात आहे. आता हा सगळा साबुदाणा आपण मोकळा करून घेणार आहोत. साबुदाणा मोकळा करून झालेला आहे. ज्या पातेल्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच पातेल्याने 2.25 टोप पाणी उकळत ठेवणार आहोत. या पापड्या मी चुलीवर करणार आहे. शक्यतो वाळवण्याचे पदार्थ मी चुलीवरच बनवते, कारण मिश्रण गरम राहण्यास मदत होते. हे बघा, चुलीवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी लवकर उकळावे म्हणून पातेल्यावर झाकण ठेवायचे. छोटं फुलपात्र पाव भरेल एवढंच मोठं मीठ घेतलेलं आहे. जास्त मीठ घातलं तर पापडी सुकल्यावर ती खारट होऊ शकेल, त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आहे. चव चाखून बघितल्यानंतर आवश्यकतेनुसार मीठ घालू शकता. पाण्याला उकळी आली आहे का नाही ते पाहूयात. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. पाव पातेलं भरेल एवढंच पाणी बाजूला काढायचं आहे. गरज वाटलीस तर आपण नंतर उकळलेले पाणी याच्यामध्ये घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालून पळीने हलवून विरघळून घेऊयात. आणखीन उकळी येण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात. 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूयात. सगळं मीठ आपलं विरघळलेलं दिसत आहे. हे बघा, साबुदाणा घालूयात. साबुदाणा मोकळा करून घेतलेला असल्यामुळे तो पाण्यामध्ये सहज घालता येतोय. पळीने खालून वरपर्यंत नीट हलवून घेऊयात, म्हणजे साबुदाणा खाली तळाला चिटकणार नाही. हलवून झाल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवूयात. 7 ते 8 मिनिटे झाली की झाकण काढूया. पळीने परत आपण एकदा खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊयात. साबुदाणा आपला अजून तसाच दिसत आहे. अजून तो शिजलेला नाही आहे, म्हणजे तो काचेसारखा पारदर्शक दिसत नाही आहे. त्यामुळे शिजण्यासाठी बाजूला ठेवलेलं उकळलेलं पाणी घालून हलवून घेऊयात. हलवून झालं की परत आपण याच्यावर साबुदाणा शिजण्यासाठी झाकण ठेवूयात. दहा ते 12 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूयात. साबुदाणा आपला पारदर्शक दिसत असला तरी मिश्रण आपलं दाट वाटत आहे, म्हणून याच्यामध्ये आणखीन अर्ध पातेलं उकळलेलं पाणी घालत आहे.
गरम असतानाच याच्या पापड्या आपल्याला सहज करता येतील, पण मिश्रण थोडं थंड झालं की पापड्या नीट पळीने पसरवता येणार नाहीत, त्या जाडच राहतील. म्हणून आणखीन आपण याच्यामध्ये पाणी वापरलेलं आहे. परत याच्यावर आपण झाकण ठेवूयात. हलवून झाल्यानंतर 4-5 मिनिटे झाले की झाकण काढूयात. साबुदाणा आपला पारदर्शक झालेला दिसत आहे. पळीने मिश्रण खाली ओतल्यावर सहज पडत आहे. मिश्रण आपलं शिजलेलं आहे. आता हे मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये काढणार आहोत. सगळंच पातेलं खाली उतरून ठेवलं तर मिश्रण थोडं थंड होऊ शकतं, त्यामुळं आपल्याला त्याचे पापड नीट घालता येणार नाही. खाली वाकाळ किंवा चादर अंथरून त्याच्यावर प्लास्टिकचा कागद अंथरायचा आहे. पळीने मिश्रण कागदावर सोडून पळीच्या मागच्या बाजूने अलगद त्याचा गोल आकार करायचा आहे. पापडीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान, मध्यम किंवा मोठ्या करू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने पळीने मिश्रण सोडून मागच्या बाजूने गोल आकार करायचा आहे. कधी कधी मिश्रण पातळ होतं आणि मिश्रण कागदावर ओतलं की पापड एकत्र व्हायला सुरुवात होते, पण आपण पाणी मोजून घेतल्यामुळे मिश्रण व्यवस्थित झाले, त्यामुळे पापड एकमेकांना चिटकलेले नाही आहेत. साबुदाणासुद्धा आपला चांगला असल्यामुळे पाण्याचे योग्य प्रमाणात तो शिजलाय. सर्व मिश्रणाचे पापड घालून झालेत. कडक ऊन असल्यामुळे याला पलटायची गरज लागणार नाही आहे. दुसऱ्या दिवशी आपोआप ते निघतील. एक एक पापड काढून सुती ओढणीवर किंवा चादरवर सुकत ठेवायचं आहे. चांगले 4 ऊन द्यायचे आहेत, म्हणजे पापड आपले खराब होणार नाहीत. 4 ऊन दिल्यानंतर साबुदाण्याचे पापड आपले छान कडकडीत वाळलेले आहेत. एवढ्या प्रमाणात मध्यम आकाराचे 174 साबुदाण्याचे पापड तयार झालेत. पापड वाळल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायचे आहेत. आता हे पापड तुम्हाला मी तळून दाखवते. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल चांगलं गरम झालं आहे की याच्यामध्ये पापड घालूयात. गॅस याच मोठीच ठेवायचे. तेल जरा कमीच तापलेलं आहे बरं का, त्यामुळे हा पापड तिथल्या तिथेच उमलला आहे. असा तळलेला पापड जरा तेलकटच होतो. आता तेल चांगलं तापलेलं आहे. याच्यामध्ये पापड घालूयात. झाऱ्याच्या मदतीने हलकासा दाबून घेऊयात. पापड आपला तळल्यानंतर छान उमलला आहे, तसेच तो पांढरा शुभ्रही दिसतोय. सात ते 8 पापड आपले तळून झालेला आहे. साबुदाण्याचा आकार तुम्हाला मी दाखवते. हे बघा, तळल्यानंतर पापड आपला दुप्पट दिसतोय आणि पांढरा शुभ्रही दिसतोय. तसेच चांगला उमललेला असल्यामुळे अजिबात तेलकट झालेला नाही आहे. पापड तुम्हाला मी मोडून दाखवते. छान खुसखुशीत झालेला आहे. साबुदाण्याचे पापड खाण्यासाठी तयार झालेले आहेत. कधी कधी खिचडी खावीशी वाटत नसेल तेव्हा आयत्या वेळी हे पापड तळून खायला देता येऊ शकतात. यंदा उन्हाळ्यात असे साबुदाण्याचे पापड तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.